बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना. अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना. ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय. खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय. पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी. काल मी अहमदाबादमध्ये होतो आणि अहमदाबादमध्ये 12 तारखेला जो मोठा अपघात झालेला आहे, जगातला आणि आपल्या देशातला जरा सर्वात मोठा अपघात आहे. आणि अचानक 1-2 मिनटामध्ये दोन्ही इंजिन जे आहेत ते एकदम फेल होणं आणि ताबडतोब 2-3 मिनटामध्ये ते विमान कोसळणं, तरी अशी जगातली पहिलीच घटना असण्याची शक्यता आहे. आणि आता ते इंजिन चेकअप झालेलं होतं आणि हे विमान जे होतं ते दिल्लीवरून आलं होतं आणि दिल्लीवरून अहमदाबादवरून ते लंडनला चाललेलं होतं. त्याच्यामध्ये विजय रुपाणी जे त्या ठिकाणचे माजी मुख्यमंत्री होते, बीजेपीचे ते प्रदेश अध्यक्ष राहिलेले होते. काल त्यांची पत्नी, त्यांचा मुलगा, त्यांची मुलगी यांना भेटून मी आलो आणि त्यांचं ते सांत्वन आपण काल केलेलं आहे. त्या विमानामध्ये जे 242 प्रवासी होते, 212 क्रूचे लोक होते आणि त्यामध्ये फक्त एक माणूस वाचलेला आहे आणि बाकीच्या सगळ्या लोकांचा मृत्यू त्यामध्ये झालेला आहे, 241 लोकांचा. आणि इतरही जे त्या ठिकाणचे काय डॉक्टर्स होते, त्यानंतर इतरही काही लोक होते, अशाही लोकांचा मृत्यू जवळजवळ 274 लोकांचा मृत्यू त्यामध्ये झाल्याची माहिती मला काल मिळाली. आणि आपण काल ज्या हॉस्पिटलमध्ये लोक ॲडमिट आहे त्या लोकांना मी भेटून आलो आणि त्यांची मागणी अशी होती की बाबा मृताच्या कुटुंबियांना तर मदत जाहीर करण्यात आलेली आहे, पण आम्ही जखमी आहोत, आम्हालाही काहीतरी मदत मिळाली पाहिजे. त्यासाठी मी मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाशी गुजरातच्या मेसेज दिलेला आहे आणि त्या जखमींनाही त्या ठिकाणी मदत मिळाली पाहिजे. अशा पद्धतीचा पुन्हा अपघात होणार नाही याची काळजी घेणं अत्यंत आवश्यक आहे. आणि हे जे बोईंग विमान आहे, हे विमान अमेरिकेमध्ये तयार झालेलं विमान आहे आणि अशा पद्धतीनं जर एक इंजिन फेल झालं असतं तर त्या कॅप्टनने ते विमान परत लँड केलं असतं. आणि अनेक वेळेला असे प्रकार घडलेले आहेत की काय त्यामध्ये थोडासा बिघाड झालेला अशी माहिती मिळाली तर ते विमान त्या ठिकाणी उतरतं. परवा कुठलं तरी जपानचं कुठलं तरी विमान जे आहे ते आपल्या बेंगलोरमध्ये उतरवण्यात आलं. तर अशा पद्धतीनं अचानक असं काय जर त्यामध्ये शंका त्या पायलटला आणि त्या कॅप्टनला आली तर ते लँडिंग जे आहे ते लँडिंग इमर्जन्सी ते लँडिंग अनेक ठिकाणी होतं आणि लोकांचा जीव वाचवण्याचा प्रयत्न होत असतो. पण कालचा अहमदाबादचा जो अपघात आहे त्याच्यामध्ये कोणाला काहीच करता आलं नाही. अचानक ते उडालं आणि 2-3 मिनटामध्ये लगेच ते खाली कोसळलं. जर त्याला ते फिरवून पुन्हा लँडिंगसाठी आणलं असतं तर लोक वाचले असते, पण तेवढी संधी अजिबात तिथं मिळालीच नाही.